आपण पाहतात महाराष्ट्रातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। पोलीस स्टेशन समुद्रपूर येथील डीबी पथकाची दमदार कामगिरी। मौजा वाकसूर शिवारातील वना नदी पात्रातून अवैधरित्या जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टरमध्ये काळी रेती भरून चोरून वाहतूक करणाऱ्या 5 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करून 41,10,000 रुपयाचे मुद्देमाल जप्त। दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार श्री सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर साहेब यांना खात्रीशीर माहिती मिळाली की मौजा वाकसूर शिवारातील वना नदीच्या पात्रातून काही इसम हे जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टरमध्ये विना पास परवाना काळी रेती चोरून वाहतूक करीत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने माननीय ठाणेदार साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूर येथील डीबी पथक यांच्यासह जाऊन आरोपितांवर नाकेबंदी करून त्यांच्या ताब्यातून एक जेसीबी मशीन व 2 ट्रॅक्टर ट्रॉली अशी वना नदीच्या पात्रातून चोरून भरलेली 2 ब्रास काळी रेती असा जुमला किंमत 41,10,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी युवराज रामहरी कारमोरे राहणार कानकाटी, श्रावण रामचंद्र सिडाम राहणार हरणखुरी, प्रकाश वसंत पाटील राहणार कानकाटी, नरेश विठ्ठलराव धुटे राहणार रामनगर, दिनेश श्रावण सराटे राहणार रामनगर, तालुका समुद्रपूर, जिल्हा वर्धा यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे कलम 379 34 भा द बी सहकलम 31 181 50 1,30,177 मु वा का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सुरू आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांचे निर्देशाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर ठाणेदार पोलीस स्टेशन समुद्रपूर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख पोलीस नायक प्रमोद थुल, सचिन भालशंकर, पोलीस अंमलदार प्रमोद जाधव, समीर कुरेशी यांनी केली। रायगड स्वाभिमानसाठी सुरेश भगत, समुद्रपूर, वर्धा। आपल्या जिल्ह्यातील सर्वप्रथम ताज्या बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।